ऑलराऊंडर प्रणाली या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही मजेतच असाल आणि मजेतच राहा। तर कालच सर्वांनी रक्षाबंधनचा कार्यक्रम सेलिब्रेट केला, म्हणजे भावा बहिणींनी, आणि सगळेजण खुशच होते कालच्या दिवशी। आणि कालच्या रक्षाबंधनच्या दिवशी सर्वांना गोड खाऊन खाऊन खूप कंटाळा आला असेल, कारण रक्षाबंधन दिवशी गोडच बनतं सर्वांच्या घरी। मग आज त्याच्या विरुद्ध काहीतरी खायला हवं, नाहीतर शरीराचा समतोल बिघडू शकतो। कारण गोड खाऊन खाऊन थोडंसं तरी कडू पोटात गेलंच पाहिजे। गोड हे सर्वांनाच आवडत असतं, पण कडू काय कोणाला आवडत नाही। मग असं कडू पोटात जाण्यासाठी काय करायचं, हेच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आज आपण कारली कशी पोटात जातील हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कारली हा प्रकार बऱ्याच जणांना आवडत नाही, लहानांपासून मोठ्यांपर्यंत अशी बरीच माणसं ज्यांना कारली आवडत नाही। पण कारली ही फार औषधी असल्यामुळे कारली खाल्ली गेलीच पाहिजे, असं माझं तरी मत आहे। महिन्यातनं निदान 2 वेळा तरी कारली खाल्ली गेली पाहिजे। आज आपण कारल्यांचा जो प्रकार बघणार आहोत तो तुम्हाला नक्कीच आवडेल। थंबनेलमध्ये तुम्ही वाचलं असेलच की कारल्यांचे स्नॅक्स। कारल्या स्नॅक्स म्हटल्यावर ते कोणाला आवडत नाही, मुलांना पण मोठ्यांना पण सर्वांना आवडतात। आपण कारल्याचे पण स्नॅक्स असू शकतात, म्हणजे ते आपल्या बनवण्यावर डिपेंड आहे। प्रयत्न केला की सगळं साध्य होतं, हे प्रत्येक गृहिणीच्या हातात आहे। आपण आपल्या मुलांना किंवा आपल्या घरातल्या माणसांना काय खाऊ द्यावं। तर चला तर बघूया कारल्याचे स्नॅक्स कसे बनवायचे। इथे मी स्वच्छ धुवून कारली घेतली आहेत। कारली व्यवस्थित धुवावी, कारण कारल्यांचा ओबडधोबड पृष्ठभाग असल्यामुळे त्याच्यामध्ये माती किंवा धूळ वगैरे अटकलेली असू शकते। त्यामुळे कारली 2-3 वेळा पाण्यातनं स्वच्छ धुवून काढावीत। आणि ह्याचे कापं करून घेणार आहे मी। हे बघा, मी कारल्याचे पातळ स्लाइस काढले आहेत। आता मी त्याच्यातले बिया पण काढून टाकते। बघा कशा प्रकारे मी चमचा घेतलाय काढताना, कारण सुरी घेतली ना तर कारलं कापलं जाऊ शकतं आणि त्याचे 2 तुकडे होऊ शकतात। काही कडवटपणा वगैरे पाणी काढून टाकतात लोक, ते काही काढून टाकायची गरज नाही। अशा प्रकारे छान होतात आपले कारल्याचे स्नॅक्स। अशा प्रकारे सावकाश सगळ्या बियामधल्या म्हणजे मधला तो बियांचा भाग काढून टाकायचा आहे कारल्यांचा, आणि त्याच्यामध्ये आपण बाकी सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते घालणार आहोत। एकदम घरगुती इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत, काहीही वेगळं असं काहीच नाही। जे घरात जे अवेलेबल असतात त्याच गोष्टी वापरून आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे, सगळ्यांच्या आवडीची अशी। बघा, मीठ चवीपुरतं आपल्याला सर्व घालायचं आहे। आपण ज्याप्रमाणे यूज करतो त्याप्रमाणे हळद टाकायचे। लाल तिखट पण तुम्हाला जेवढं लागेल त्या प्रमाणातच वापरू शकता। अर्धा चमचा, पाऊण चमचा, मी इथे पाऊण चमचा घालणार आहे। आणि चिमूटभर गरम मसाला एवढं फक्त घालायचं आहे, आणि थोडीशी साखर, थोडे 4 दाणे साखर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। मी पॅन गरम करत ठेवला आहे गॅसवर, आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे मी। 2 चमचे तेल टाकणार आहे, 2 मोठे चमचे तेल टाकायचं आहे। तेल तापू द्यायचं आहे तोपर्यंत। एका डिशमध्ये मी बेसन घेतलं आहे, आणि ही जी आपली कारल्याची कापं आहेत ती या बेसनमध्ये मी घोळवून घेणार आहे मी बेसनमध्ये। आणि तेल तापलेल्या तेलामध्ये एक एक करून असं सोडणार आहे। सगळं बारीक गॅसवरतीच ठेवायचं आहे, गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे। त्यावरच आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे। गॅस जरा पण मोठा करायचा नाही आहे, त्यामुळे करपट होऊ शकतात, करपू शकतात। आणि त्याचा जो मेन आतलं जे सत्व असतं कारल्यामधलं, जे खाण्यासाठी आपण एवढी हे करतोय उठाठेव, तेच नाहीसं होऊन जाऊ शकतं। म्हणून कारल्याची फ्लेम बारीकच ठेवायची आहे, बारीक गॅसवर ठेवायची। जरा वेळ लागू शकतो हे व्हायला, पण तयार झाल्यानंतर खूप छान लागणार आहे। कारण आपण त्याच्यामध्ये 4 दाणे साखरेचे पण टाकले आहेत, जेणेकरून थोडासा चव थोडी चेंज होणार आहे त्याची। आणि शेवटी कडू आपल्या पोटात जाणारच आहे। हे बघा, अशा प्रकारे मी सगळे घालून घेतलेले आहेत, आणि मी आता झाकण ठेवणार आहे थोडा वेळ बारीक गॅसवर। अजून साईडने मी थोडंसं तेल सोडलं आहे, जेणेकरून करपू नये। आणि बारीक गॅसवर 5 मिनिटच ठेवणार आहे, एक बाजू शेकवणार आहे। आणि ती 5 मिनिटाच्या नंतर मी परतून घेणार आहे सगळे। हे बघा तुम्ही, किती छान गोल्डन कलर आला आहे, दिसायला मस्त भारी दिसत आहेत। थोडं बेसनचं आपण वापरल्यामुळे फ्लेवर पण छान येणार आहे बेसनचा।
सगळे आता परतून मी पुन्हा 5 मिनिटं ठेवणार आहे. हे बघा, परतल्यावरती मी अजून थोडंसं 1 चमचा तेल टाकणार आहे, जेणेकरून करपू नये. आणि मध्ये मध्ये माझे करपल्यासारखे वाटत आहेत. करपलेले असले तरी कोणाकोणाला हा फ्लेवर आवडतो, कारण आमच्या आर्यनला थोडे करपट अशाच गोष्टी आवडतात. हे असे गोल गोल रिंगसारखे बघून सुद्धा मुलं अगदी आवडीने इंटरेस्टिंग काहीतरी वाटू शकतं त्यांना. आता हे मी दोन्ही बाजूनी छान भाजून घेतले आहेत. आता मी डिशमध्ये काढते आहे ते. हे बघा, छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. अजून थोडा वेळ भाजले तर अजून क्रंची होऊ शकतात, एकदम छान कुरकुरीत. तर आजच्या कारल्यांच्या रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही नक्की लक्ष देऊन पाहिला असेलच. काही विशेष काहीच नाही आहे. घरातले जे आपण रोज वापरतो तेच इन्ग्रेडियंट्स आहेत, वेगळं असं काहीच वापरायचं नाही आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही कारली बनवून आपल्या मुलांना किंवा इतर जी मोठी माणसं घरात आहेत न खाणारी त्यांना खाऊ द्या. नक्की त्याचा फायदाच होणार आहे. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याआधी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.